शेतकरी बांधवांनो, एप्रिल छाटणीनंतर द्राक्ष काढीमध्ये सूक्ष्म घड निर्मितीसाठी काय उपाययोजना केले पाहिजे हा आजच्या व्हिडिओचा खूप महत्त्वाचा विषय आहे। तर शेतकरी बांधवांनो, मी आपला कृषी मित्र भाऊसाहेब पवार माझ्या नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, एप्रिल छाटणी ही खरं तर गोडी छाटणीची पायाभरणी असते, त्यामुळे एप्रिल छाटणीला आपल्याला खूप प्रॉपर कामं करणं खूप महत्त्वाचं असते। तर आपल्याला शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचं आपली 3 ते 4 पाणी अवस्था असते द्राक्ष काढीची। त्यावेळी आपल्याला कॉम्बीफर्ट आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्रॅम घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये कॅल्शियम बोरॉन एकत्र असलेलं कॅपफर्ट आपल्याला 100 ग्रॅम घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला झिंक 100 ग्रॅम आणि बोरॉन 100 ग्रॅम आपल्याला ही पहिली फवारणी घ्यायची आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, 5 ते 6 पाना अवस्था असताना आपल्याला त्या ठिकाणी मॅक्वेरा म्हणजे क्लोरोमॅक्वाइड क्लोराईड हे 1 लिटर पाण्यासाठी अर्धा मिली घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 05234 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये झिंक 100 ग्रॅम आणि बोरॉन 100 ग्रॅम हे आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, सबकेन आपली पहिली सबकेन झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी तिसरी फवारणी घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी परत 05234 500 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम आणि क्लोरोमॅक्वाइड क्लोराईड म्हणजे आपल्याला मॅक्वेरा आपल्याला परत घ्यायचं आहे, त्या ठिकाणी 200 मिली घ्यायचं आहे। अशी आपल्याला तिसरी फवारणी करायची आहे। त्यानंतर आपल्याला 2 ते 3 पानं पुढं गेल्यानंतर आपल्याला सुपर सबकेन करायचे आहे। सुपर सबकेन झाल्यानंतर आपल्याला परत एकदा 200 लिटर पाण्यासाठी 5234 500 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम आणि आपल्याला मॅक्वेरा त्या ठिकाणी 250 मिली घ्यायचं आहे। अशी आपल्याला ही चौथी फवारणी करायची आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, आपल्याला बगल फुटी काढल्यानंतर एक चांगली फवारणी घ्यायची आहे। त्यामध्ये परत आपल्याला 04247 आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम घ्यायचं आहे। मॅक्वेरा आपल्याला 250 मिली घ्यायचं आहे आणि आपल्याला बोरॉन 100 ग्रॅम आणि झिंक 100 ग्रॅम आपल्याला ही चौथी फवारणी घ्यायची आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला ह्या 4 फवारण्या खूप महत्त्वाच्या आहे। ह्या 4 फवारण्या आपल्याला घ्यायच्या आहे। त्यानंतर आपल्याला द्राक्ष बांधवांनो, टेम्परेचर नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे। कारण आज एप्रिल महिना चालू आहे, तर एप्रिल महिन्यामध्ये 40च्या वर टेम्परेचर गेलेलं आहे आणि ज्यावेळी शेतकरी बांधवांनो टेम्परेचर हे 38 डिग्रीच्या वर जातं, त्यावेळी सूक्ष्म घड निर्मिती व मर्यादा येतात। त्यासाठी आपल्याला टेम्परेचर नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं असते। तर शेतकरी बांधवांनो, त्यासाठी आपल्याला फ्लड पाणी खूप मोठ्या प्रमाणात देणं महत्त्वाचं आहे। तसंच आपल्याला बागेमध्ये बाजरी असेल, ज्वारी असेल, मका असेल, ताग असेल, दहिंचे असेल असे पिकं करणं महत्त्वाचं आहे आणि ते वाढवायचे आपल्याला। ज्यावेळी ते फ्लॉवरिंगमध्ये येतील त्यावेळी जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा 1 जूनला आपल्याला त्या ठिकाणी रोटर मारायचं आहे किंवा कापून आपल्याला ते बेडवर टाकायचे आहे। तसंच शेतकरी बांधवांनो, आपल्याला संध्याकाळच्या वेळी साधारण 5 ते 6च्या दरम्यान आपल्याला एकरी 1000 लिटर पाणी हे बागेमध्ये ब्लोअरच्या साहाय्यानं उडवायचं आहे आणि आपल्याला ओलांडे गच्च ओले करून घ्यायचे आहेत। तसंच शेतकरी बांधवांनो, ज्यावेळी अवकाळी पावसाचं वातावरण तयार होईल, आभाळ येईल, अशा वेळी पानामध्ये अन्ननिर्मिती कमी होत असते। त्या ठिकाणी आपल्याला वृद्धी म्हणजे ट्राय कंटेनरचं फवारणी घेणं महत्त्वाचं आहे। तसंच आपल्याला ज्यावेळी टेम्परेचर वाढेल त्यावेळी आपल्याला सिलिकॉन असेल, सिलिसिक असेल, ग्रीन मिरॅकल असेल, केओलिन असेल अशा फवारण्या घेणं महत्त्वाचं आहे। कारण आपल्याला त्या ठिकाणी सिलिकॉनचा वापर केल्यामुळे सूर्यप्रकाशाकडून येणारे जे सूर्यकिरण आहेत ते पानावरून परावर्तित होणार आहेत। तसं पानातून जे बाष्पीभवन होणार आहे ते सुद्धा आपल्याला कमी होणार आहे आणि काडीमध्ये सूक्ष्म घड निर्मिती होण्याला आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मदत होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, हे सर्व उपाययोजना आपल्याला करायचे आहेत आणि काडीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सूक्ष्म घड निर्मिती करून आपल्याला पुढचा हंगाम यशस्वी करायचा आहे। शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असेल तर फॉलो करायचा आहे, यूट्यूबवर पाहत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि द्राक्षविषयी अजून तुमच्या मनात काय प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।